अंकगणिती श्रेणीच्या भाग 6 या व्हिडिओमध्ये n इक्वल टू a प्लस n-1 इंटू d या फॉर्म्युल्याचा वापर करून कोणकोणत्या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो यातील टाइप 4 आज आपण शिकणार आहोत. 70च्या मागील 13वी समसंख्या कोणती? विद्यार्थी मित्र हो, एखाद्या संख्येच्या मागील पुढील समसंख्या विषम संख्या काढा याकरिता अनेक वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, परंतु एवढे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. n इक्वल टू a प्लस n-1 इंटू d हा फॉर्म्युला वापरून आपण अशा टाइपचे सर्व क्वेश्चन सोडवू शकतो. कसे ते पाहूयात. 70च्या मागील 13वी समसंख्या विचारली. आता 70च्या मागील विचारली, बरोबर. मग 70 त्यात येणार का? नाही. मग 70च्या मागील पहिली समसंख्या कोणती आहे? ती आहे 68. मागील विचारले, बरोबर. दुसरी कोणती येणार? 66. तिसरी कोणती येणार? 64. म्हणजे असा क्रम येईल. शेवटची माहित नाही, मग डॅश डॅश डॅश. आता प्रत्येक दोन लगतच्या समसंख्येत किंवा विषम संख्येत नेहमी 2चाच फरक असतो, त्यामुळे या सर्व अंकगणिती श्रेणी असतात. आता a बरोबर इथे किती येणार? 68 पहिली टर्म. d बरोबर काय होणार? 66 वजा 68, बरोबर. d काढताना व्यवस्थित काढत जा. t2 मायनस t1च करायचा, t1 मायनस t2 करायचा नाही. मग 66 वजा 68 किती आलं? वजा 2. आणि n ची किंमत आपल्याला माहितीये 13वी काढायची, tn काढायचा आहे. फॉर्म्युला वापरा. tn इक्वल टू a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू d इक्वल टू tn माहित नाही, a ची किंमत 68 प्लस ब्रॅकेटमध्ये n 13 आहे, बरोबर. 13 वजा 1 गुणिले d किती आहे? वजा 2. हे सॉल्व करा. 68 प्लस 13 वजा 1 12. 12 गुणिले वजा 2. मग 68 प्लस मायनस चिन्ह काय होणार? मायनस. 12 दुने 24. 68 वजा 24. 8 4 गेले 4, 7 2 गेले 4. म्हणजेच या श्रेणीची 13वी टर्म आली आहे 44. म्हणजेच 70च्या मागील 13वी समसंख्या 44 आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. 47च्या पुढील 18वी विषम संख्या कोणती? मग 47 ही स्वतः विषम आहे, पण पुढील विचारली म्हणजे कोणती संख्या येणार? 49 येणार, नंतर 51 येणार, नंतर 53 येणार, डॅश डॅश डॅश. शेवटची संख्या माहित नाही. a बरोबर 49, d बरोबर 51 वजा 49 झाले 2. n बरोबर किती आहे? 18. tn म्हणजे t18 आपल्याला काढायचा आहे. आता फॉर्म्युला वापरा. tn इक्वल टू a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू d. n ची किंमत आहे 18, a ची किंमत 49 प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 म्हणजे 18 वजा 1 गुणिले 2. सॉल्व करा. 49 प्लस 18 वजा 1 होतो 17. 17 दुने 34. 49 प्लस 34. 9 आणि 4 13. 1 हात झाला, 4 आणि 3 7 आणि 1 8. 18वी टर्म आलेली आहे 83. या क्वेश्चनचे उत्तर काय येईल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.